जय शिवराय मित्रांनो लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। परंतु आता या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा होत आहे। तर आता नेमकी काय अपडेट माहिती समोर आली ते आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत। तर आता तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी लाडकी बहीण योजना या संदर्भातली अधिकृत वेबसाईट आपण ओपन केली आहे। वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक तुम्ही वेबसाईट ओपनसुद्धा करू शकता। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 4 ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्र, अर्जदार लॉगिन, बरोबर त्याच्याच खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। आणि यावर क्लिक केल्यास छोटासा एक एरर येत आहे, कारण ही वेबसाईट अद्याप अपडेट होत आहे आणि आता काही लाडक्या बहिणींना मोठा फटकासुद्धा बसू शकतो। कारण की ई-KYC करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने ही ई-KYC आता करावी लागणार आहेत। ज्या महिलांनी बोगस कामगिरी करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला त्या महिलांना आता येथून समोर कुठल्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही। आता तुम्ही पाहू शकता यामध्ये कोणकोणत्या महिला येतात किंवा पात्रतेसाठी कोणकोणत्या महिला असतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आणि अपात्र जर पाहिलं तर यावर क्लिक करून आपण पाहू शकता ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 ते 7 पर्यंत हे मुद्दे आहेत। 1 ते 7 या मुद्द्यामध्ये जीही महिला बसत असेल त्या महिलांचे लाडक्या बहीण योजनेचा पैसे हे बंद करण्यात येणार आहे। मग आता ई-KYC कशी करावी लागणार, ई-KYC कुठं करावी लागणार? मित्रांनो, ई-KYC करण्यासाठी तुमचं आधार कार्ड, पासबुक आणि पॅन कार्ड ही 3 कागदपत्र ई-KYC करण्यासाठी आता लागणार आहे। परंतु अद्याप ई-KYCची वेबसाईट सुरू झाली नाही, त्यामुळं अद्याप लाडक्या बहिणींना थोडे दिवस वाटसुद्धा पाहावी लागणार आहेत। त्याच अगोदर आता लाडक्या बहिणीचा येणारा हप्ता हा जाहीर करण्यात आला असून याची तारीखसुद्धा निश्चित केली आहे। या संदर्भात व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण बनवून ठेवला आहे। तर मग आता ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली आहे त्या लाडक्या बहिणींना ई-KYC आता करता येणार नाही आणि त्यांचे हप्ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। तर आता लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने जो हा पुढाकार घेतला, राज्य सरकारने या योजनेसंदर्भात जे अपडेट करण्याचं मोठं पाऊल उचललं आहे, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या।